कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अभ्या अर्जुन, अरे ते लेकरू एवढं आजारी असताना हसतंय खेळतंय, मग आपल्यासाठी काय अवघड आहे सांग बरं. आणि त्याच्यासाठी आपण एवढं करू शकत नाही वे? हो दाजी, हो आता अमोल खुश आहे. आपल्याला फक्त त्यात भर घालायची आहे. मग बघा त्याची सर्जरी कशी झाली हे पण कळायचं नाही त्याला. हा, आणि त्याच्या तोंडावरचं हसू जर का कायम राहिलं तर त्याच्यासारखं दुसरं काय आपल्याला हा? होय. हम्म. हा, अमोलला अजून माहिती नाहीये ना ऑपरेशनचं, पण तो आनंदात असेल आणि त्यांनी ऐकलं ना तर त्याला त्याचं एवढं टेन्शन नाही येणार. म्हणून अपर्णा आणि भाऊजी तुम्ही दोघं पण विचार करा याचा. मी तयार आहे. आपे, तू विचार केलायस ना नक्की नीट? अर्जुन, हो मी तयार आहे. ए यार जा, तू गंदा खरे करू नको. अरे तू गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे माहित आहे मला. नाही, अगदीच तसं नाही म्हणजे, पण अरे अर्जुन, यात काय नुकसान नाही रे पोरा. दाजी लय वेळ घालवू नका. रुपाली जाई तिकडे जायची. काय काय हे कपडे घ्या आणि लवकरात लवकर तयार व्हा. जावा जावा दाजी. दिदे दर दर इथं कपडे. आव जावा पटकन जावा. चला आवरून या लवकर. दिप्या, आपण त्यांना कपडे दिलेत पण ते कपडे शोभल असे आणलेत ना तू कार्यक्रमाला. अहो बापू, तुम्ही दीपकला काय विचारताय? माझ्या आणि मोनाच्या चॉईसचे कपडे, त्यामुळे ते व्यवस्थित बसतील सुद्धा आणि छान पण दिसतील. नका काळजी करू. हा मग ठीक आहे. काय अमोलराव, संकल्पबद्दल कोणाला विचारलं का नाही तुम्ही? हो माने काका, तो आता मेंटल हॉस्पिटल मध्ये आहे. हा मग ठीक आहे. मला वाटलं उगाच येऊन तुम्हाला त्रास द्यायचा. पण नाही माने काका तुम्ही ना माझ्या मा आणि बाबाच्या लग्नाला या. आम्ही फोटो काढणार आहोत, नाचणार आहोत. अरे बापरे, नक्की येणार हा? दिप्या, अरे बघ झालं की नाही त्यांचं. अरे आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची ना. हा, जा जा बघ. हो बघतो. बरं ऐका की, तुम्ही म्हणताय ते सगळं खरंय, पण हे सगळं नीट पार पाडायचं असेल ना तर तो संकल्प ढोबळे नक्की मेंटल हॉस्पिटलमध्येच आहे ना हे बघणं गरजेचं आहे. नाहीतर मेन लग्नात येऊन तुमच्या सगळ्यांना तो सरप्राईज द्यायचा. हा, पण मी बघणार कसं? तुमच्या मा बाबाला विचारा ना. तुमची मा कलेक्टर आहे, बाबा पोलीस आहे. त्यांनी मनावर घेतलं ना तर असं कळून जाईल तुम्हाला. हा, दिपे मामा, अरे तू. भांजे. मामा, काय मग कशी गरज बरे? अरे तुम्हाला माहितच नाही वय भांजे, आज तुमच्या माचा आणि बाबाचा बघण्याचा कार्यक्रम आहे. म्हणजे सांगतो सर. अहो छोटे सरकार, तुमच्या मासाठी तुमच्या बाबांचं स्थळ येतंय. तुम्ही रेडी आहात ना? क्या बात आहे, मी रेडीच आहे. पण मला सोडून काय करायचं नाही बरं का तुम्ही. भांजे, अहो तुमच्याशिवाय काय होणार आहे का? म्हणून तर आम्ही नवरा नवरीला इकडेच घेऊन आलोय. येऊन द्या. या पाहुणे या. बसा बसा. अरे वा. बसा. मा, बाबा, कसले भारी दिसताय तुम्ही. अरे बघ,
दिसणारच की. अरे आज पहिल्यांदा बघताय दोघं एकमेकाला. हा दोघांनी एकमेकाला बघून घ्या. आणि मुलीचे बाबा मुलाचे बाबा तुम्हाला पण काय विचारायचं असेल तर विचारून घ्या एकमेकाला. करेक्ट दीपे मामा तू बोललास. हा मित्रा. नमस्कार बर का पाहुणं. ही आमची मुलगी आहे. मुलगा काय करतो म्हणला तुम्ही? इन्स्पेक्टर आहे इन्स्पेक्टर. जनतेची सेवा करतो. मुलगी काय करते तुमची? अहो शहराची कलेक्टर आहे ती. अरे वा 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 वा. अरे मग काय जोडीनं हातात हात घालून काम करतील की दोघं. हा हो. तुम्हाला काय बोलायचं एकमेकांबरोबर? नाही नाही, तुम्ही जे ठरवाल ते मान्य आहे मला. बापू सगळं ठरवून आले दोघं. अरे वा. तुमच्या दोघांचं पटतंय म्हणायचं. हा मग काय पसंती हाय म्हणायची ना. ठरलं तर मग आपण आजच कुलदेवासमोर सुपारी फोडूया. अरे असं कसं? लगीन ठरलं माझ्या बरं आणि होणार ह्याच्या बरं. नाही नाही ते काय नाही. हिचं लगीन माझ्यावर ठरलं होतं ना, मग माझ्यावरच होणार. तू का घाबरला काय? अर्जा तुझी उठसूट लगीन करायची हौस काय गेली नाही राव. अर्जुन हा काय करतो इथे? हा काय बडबड करतोय? काय चाललंय तुमचं? कसली शाळी चालले? एक मिनिट, तू आगाऊपणा करू नकोस हा मध्ये मध्ये. अरे मी कुठं आगोपणा करतोय? तुमचं काय ते चाललंय ना. आता जर समोर गेलो ना रायता गावाच्या ह्यांना, त्यापेक्षा यांचं लग्न ठरू दे, मग ह्यांचा रंगलेला खेळ मोडण्यातच खरी मजा आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.